नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे लग्न करताना मुलामुलींमध्ये किती अंतर असावे, लग्नाचे योग्य वय किती, लग्न करताना वयामध्ये योग्य अंतर किती असावे, मुलीचे वय जास्त असेल तर 35व्या वर्षी लग्न करावे का, वयात अंतर असेल तर त्याचा काही परिणाम होतो का, यासारखे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहे. या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, सध्या लग्नाचा सीझन आहे. नातेवाईक असतील, मित्रमंडळी मुलामुलींच्या लग्न ठरवण्यासाठी विचार करतात आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की लग्न करताना दोघांच्या वयामध्ये किती अंतर असावे. तर मंडळी, काळानुरूप अनेक गोष्टीमध्ये बदल होत असतात. पूर्वी लग्न करताना मुलामुलींच्या वयामध्ये 10-12 वर्षापर्यंत अंतर असायचे. लग्न करताना फारसा विचार व्हायचा नाही, तरीसुद्धा चांगले कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन जगायचे. विशेष म्हणजे तेव्हा घटस्फोटांचे प्रमाण आतासारखे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हते. अर्थात त्याला परिस्थितीचाही संबंध आहे. अलीकडे तुम्ही कोणालाही विचारले की लग्न करताना वयातील अंतर किती असावे, तर याचे आदर्श उत्तर म्हणून 4 वर्षाचे अंतर असावे असे ऐकायला मिळेल. अजून एक प्रश्न कायम विचारला जातो, लग्न करताना मुलीचे वय किती असावे. तर मंडळी, तुम्ही भारतात राहत असाल तर येथे कायद्याने मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 असावे लागते. पुढे कायद्यात बदल होणार आहे, तेव्हा मुलामुलीचे वय 21 केले जाणार आहे. अजून एक प्रश्न विचारला जातो की लग्न करताना वयातील अंतर 7 असेल तर चालेल का, किंवा 35व्या वर्षी लग्न केले तर योग्य आहे का. हे प्रश्न अलीकडच्या काळामध्ये जास्त विचारले जातात. त्याचे कारण म्हणजे सध्याची परिस्थिती आहे. आज मुलं मुली उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षण आणि नोकरीला लागेपर्यंत 27-28 वर्ष होतात आणि पुढे लग्न जमावता जमावता 30 वर्ष क्रॉस होतात. अशी परिस्थिती आता बहुतेक मुलामुलींमध्ये बघायला मिळते. मुलगी शिकल्यानंतर चांगल्या पगारावर किंवा चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली तर मुलगाही त्या लेव्हलचा मिळावा अशी अपेक्षा असते. त्यामुळे सुद्धा योग्य स्थळ मिळाले नाही तर वय वाढत जाते आणि काही मुलींचे लग्नसुद्धा राहून जातात. अशी परिस्थिती आहे. मुलींच्या लग्नाचे वय वाढण्याचे कारण हे त्यांचे पालकसुद्धा जबाबदार आहेत. मुलगी 10वी-12वी जरी असली तरी जावई मात्र नोकरीवाला, सरकारी नोकरीवाला, उच्च शिक्षित असावा ही अपेक्षा असते. त्यामुळे अनेकांचे विवाह लवकर जमत नाही. पालकांच्या अपेक्षेमुळे मुलामुलींच्या लग्नाचे वय वाढत असल्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. दुसरे असे की आईवडील नोकरी व्यवसायात बिझी, मग स्थळ कोण बघणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लग्नानंतर काही अडचणी निर्माण झाल्या तर मध्यस्थीला शिव्या खाव्या लागतात. त्यामुळे मध्यस्थी करणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी होत आहे. मुलामुलींचे लग्न करताना वयातील अंतर किती असावे हा प्रश्न खरं तर गैर लागू आहे. लग्न करताना वय किती आहे किंवा वयामध्ये किती अंतर आहे हे महत्त्वाचे नसून लग्न करणाऱ्यामध्ये प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास किती आहे, कारण तो विश्वासच महत्त्वाचा असतो. तुमचे तिच्यावर किंवा तिचे तुमच्यावर प्रेम असेल तर बिनधास्त लग्न करावे, कारण दोघेही नात्याशी बांधिलकी ठेवण्यास आणि इच्छुक असतील तर त्यांनी इतरांची पर्वा करण्याची गरज नाही. अजून एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे मुलाचे वय 7 ते 10 किंवा अजून जास्त असेल तर लग्न करावे का. तर मंडळी, मुलगा जर जास्त वयाचा असेल तर ते एका दृष्टीने चांगले मानले पाहिजे, कारण जास्त वयाचा मुलगा आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि अडचणी आव्हानं पेलण्यासाठी समर्थ असतो. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने जे वादविवाद होतात, कारण आर्थिक परिस्थिती हे वादविवादाचं महत्त्वाचं कारण असतं, ते यामुळे टाळले जातात. वय जास्त असेल जोडीदाराचं तर त्याला मॅच्युरिटी असते. जोडीदार वयाने मोठा असल्यास आपल्या पार्टनरच्या चुका पोटात घालू शकतो, समजावून सांगू शकतो. वयामध्ये 7 ते 10 वर्षाचे अंतर असते तेव्हा सुरुवातीला जो मोठा आहे तो वैवाहिक जीवनामध्ये सांभाळून घेतो आणि जो वयाने लहान आहे तो उतार वयामध्ये आपल्या जोडीदाराची सर्व जबाबदारी घेतो, काळजी घेतो. त्यामुळे ज्यांच्या वयात 5 ते 12 वर्ष वयापर्यंत अंतर असेल आणि दोघांचे एकमेकावर प्रेम असेल तर लग्न करण्यास इच्छुक असतील तर त्यांचे पूर्ण वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते. दुसरा अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे मुलगी मोठी असेल तर लग्न करावे की नाही. तर हा सामाजिक दबाव असतो आणि त्याला समाज ॲक्सेप्ट करताना दिसत नाही.
परंतु अनेक मोठमोठी मंडळी आहेत, जसे की सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासारखी असंख्य नामवंत मंडळीसुद्धा आहे, ज्यांची जोडीदारी मोठी असूनही ते चांगल्या पद्धतीने आपले वैवाहिक जीवन व्यतीत करताना दिसतात. तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की सध्याची परिस्थिती बदललेली आहे. मुलांचे शिक्षण, नोकरी यामुळे वय वाढलेले दिसत आहे. साधारणतः 30 वर्षापर्यंत विवाह व्हावा असे म्हटले जाते. विवाह करताना तुमचे वय 40 असो, 60 असो किंवा 100 पार केलेले असो आणि वयाचे अंतर कितीही असले तरी त्याने फरक पडत नाही, कारण लग्न करणाराची इच्छा, प्रेम आणि नातेसंबंधातील बांधिलकी ही महत्त्वाची असते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुमचाही काही अनुभव असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.